ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा तुफान राडा। ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ, बांगड्या फेकल्या। राड्यानंतर आज मातोश्रीवर बैठक। प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते। ठाण्यामध्ये मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जामीन मंजूर। जामीन मिळताच महिला आंदोलकांनी राज ठाकरेंना व्हिडिओ कॉल केला। हे नाग नव्हे तर मोदींसमोर वळवळणारे मांडूळ। ठाण्यातील सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टोला। मंत्रालय मुंबईला हवंय की अहमदाबादला? उद्धव ठाकरेंचा टोला। विधानसभेत मशालीची धग दाखवून देणार, ठाकरेंचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा। मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे रणशिंग फुंकणार। मनोज जरांगेंची आज पुण्यामध्ये जनजागृती शांतता रॅली। रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघड। 6 परीक्षार्थींनी कानामध्ये डिव्हाइस लावून कॉपी केल्याचा प्रकार समोर, गुन्हा दाखल। अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी। डबे वाढवल्यानंतरही वेगावर परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट। आज देशभरात नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर देशभरात 185 शहरांमधील 500 केंद्रांवर परीक्षा होणार। हिंडनबर्ग रिसर्चचे सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप। सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांची अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप, तर सर्व आरोपी सेबीनं फेटाळले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।